नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे यशवंत सायन्स क्लासेस. आपण शिकतोय IUPAC नेमिंग सिस्टम. आता IUPAC नेमिंग सिस्टममध्ये काल सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला पॅरेंट अल्कन शोधावा लागतो. त्या पॅरेंटवरून त्याचं नाव दिलं जाते आणि त्यानंतर यापैकी जो कोणता फंक्शनल ग्रुप असेल किंवा आणखी काही फंक्शनल ग्रुप आहेत तर त्यांचे शॉर्ट फॉर्म्स सफिक्स म्हणून वापरले जातात. आणि या दोघांच्या मध्ये ज्या ठिकाणी हा ग्रुप लावलेला असेल तो नंबर दिला जातो, त्या कार्बनचा नंबर दिला जातो. पण यातला जो हॅलोजन ग्रुप आहे, हॅलोजन फंक्शनल ग्रुप, तो हॅलो या शॉर्ट फॉर्मनं लिहिला जातो आणि हा मात्र सफिक्स ऐवजी प्रिफिक्स म्हणून वापरला जातो. आणि जसं की आपल्याला माहित आहे, हॅलोजन ग्रुपमध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन यांचा समावेश होतो आणि त्यामुळं त्यापासून बनलेले जे काही कार्बन कंपाऊंड्स असतील त्यांच्या प्रिफिक्समध्ये अनुक्रमे फ्ल्युरो, क्लोरो, ब्रोमो आणि आयोडो असे शब्द येतील. हा असेल हॅलोजन ग्रुपसाठी वापरला गेलेला सफिक्स. हॅलोजन म्हणजे डॅश एक्स, सिंगल बॉन्ड एक्स न दाखवतो हा ग्रुप. तर आता आपण काही उदाहरणं घेऊन ही पद्धती व्यवस्थित समजून घेऊ. सुरुवातीला साधी साधी कंपाऊंड पाहू. हा आहे कार्बनचा कंपाऊंड, 2 कार्बन पासून बनलेला आहे आणि डबल बॉन्ड आहे. 2 कार्बन असल्यामुळं यामध्ये पॅरेंट असेल इथेन, पण डबल बॉन्ड असल्यामुळं ANE ऐवजी सफिक्स वापरला जाईल ENE आणि अशा पद्धतीनं याचं नाव बनेल इथिन. हा दुसरा कार्बन कंपाऊंड, यामध्ये सुद्धा 2 कार्बन आहेत पण त्यांच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड आहे. ट्रिपल बॉन्ड असल्यामुळं सुरुवात पॅरेंट अल्केन जरी इथेन असला तरी ANE ऐवजी YNE लिहावं लागेल, कारण ट्रिपल बॉन्ड आहे. अशा पद्धतीनं याचं नाव होईल इथाईन. याला ॲसिटिलिन सुद्धा म्हटलं जाते, पण ते कॉमन नाव आहे. त्यानंतर हा आपल्या नेहमीच्या परिचयाचा ॲसिटिक ॲसिड किंवा व्हिनेगार. हा ॲसिटिक ॲसिड, आता याचा आपल्याला IUPAC नाव शोधायचं आहे. तर याच्या पॅरेंट चेनमध्ये एकूण 2 कार्बन आहेत, त्यामुळं याच्यामध्ये इथेन हे नाव असेल. पण जसं की पूर्वी सांगितलंच होतं, ह्या नावामध्ये शेवटच्या E ऐवजी कार्बोक्झिलिक ॲसिडसाठी ऑइक ॲसिड असा सफिक्स लावला जातो आणि त्यामुळं याचं नाव बनते इथॅनॉइक ॲसिड. लक्षात घ्या, ज्या ज्या ठिकाणी फंक्शनल ग्रुपमध्ये कार्बन असतो, जसं की या फंक्शनल ग्रुपमध्ये कार्बन आहे, तर त्यावेळेस फंक्शनल ग्रुपमधल्या कार्बनला सुद्धा कार्बन चेनमध्ये गणलं जाते, म्हणजे त्याच्या सकट कार्बनची संख्या मोजली जाते. बऱ्याच वेळी आपण ह्या कार्बनला
मोजण्याचं टाळतो, पण IUPAC नेमिंग सिस्टममध्ये या कार्बनला मोजावं लागते आणि त्यामुळं याचं नाव इथॅनॉइक ॲसिड. जिथं फक्त H आणि COOH एकमेकांना लागून असतील त्याचं नाव होईल मिथॅनॉइक ॲसिड. ठीक आहे. त्यानंतर हा सुद्धा आपल्या नेहमीच्या परिचयाचा आहे. याला आपण इथिल अल्कोहोल या नावाने ओळखतो किंवा स्पिरिट सुद्धा म्हणतात, सोप्या भाषेत दारू. तर या इथिल अल्कोहोलचं आपल्याला IUPAC नाव ठेवायचं. IUPAC नाव ठेवण्यासाठी अगोदर कार्बनची संख्या मोजणार. कार्बनची संख्या 2 आहे. याचा अर्थ इथेन हा याचा पॅरेंट अल्केन आहे. समोर OH लागलेला आहे. OH ग्रुप हा अल्कोहोल ग्रुप आहे आणि अल्कोहोल ग्रुपसाठी सफिक्स वापरतो आपण OL. त्यामुळं इथेनमध्ये शेवटचा ई काढून त्याच्याऐवजी OL टाकलं अल्कोहोलचं की आपला बनतो इथॅनॉल. अशा पद्धतीनं याचं नाव झालं इथॅनॉल. त्यानंतर हा आहे पुढचा. हा अल्डिहाइड आहे कारण याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप CHO आहे. कार्बन ग्रुपमधल्या कार्बन सकट कार्बनची संख्या एकूण 3 आहे. त्यामुळं याचा पॅरेंट अल्केन प्रोपेन असेल. त्यामध्ये शेवटचा ई काढून त्याच्या जागी अल्डिहाइडचा सफिक्स म्हणजे AL वापरला की आपला हा बनेल प्रोपॅनॉल. ई होता तो ई काढला आणि त्याच्याऐवजी AL वापरला. लक्षात ठेवा, अल्डिहाइडसाठी AL आणि अल्कोहोलसाठी OL. हा आहे अल्कोहोल ग्रुप, त्यासाठी OL आणि अल्डिहाइडसाठी म्हणजे CHO ग्रुपसाठी AL. त्यानंतर हे आहे पुढचं उदाहरण. 4 कार्बन असणारा पॅरेंट अल्केन, त्याचं नाव ब्युटेन. हा ब्युटेन त्यातल्या दुसऱ्या कार्बनवर त्याच्यासोबत एक ऑक्सिजन डबल बॉन्डनं जोडलेला आहे आणि अशा पद्धतीनं हा CO ग्रुप म्हणजे कीटोन ग्रुप आहे. कीटोन ग्रुपसाठी सफिक्स वापरतो आपण ONE आणि त्यामुळं याचं नाव होईल ब्युटॅनोन. कारण ब्युटेनमधील शेवटचा ई काढून त्याच्याऐवजी आपण वापरतोय ONE. अशा पद्धतीनं नाव बनलं ब्युटॅनोन. लक्षात ठेवा, हा ब्युटॅनोन याला नंबरची गरज नाही, 2 ब्युटॅनोन लिहायची गरज नाही, कारण हा CO ग्रुप नेहमी दुसऱ्याच कार्बन वर येईल. ब्युटेनचा जर विचार केला तर हा CO ग्रुप नेहमी दुसऱ्या कार्बनवरच येईल. उदाहरणामध्ये हा CO ग्रुप इथल्याऐवजी इथं असता तर त्याचा नंबर सुद्धा 2च आला असता, कारण त्यावेळेस आपण काउंटिंग उजवीकडून केली असती. हा पहिला आणि हा दुसरा, आणि त्यामुळं एकच शक्यता असल्यामुळं याला 2 ब्युटॅनोन लिहायची गरज नाही किंवा ब्युटॅन 2ONE असं लिहिण्याची आवश्यकता नाही. सरळ सरळ याचं नाव ब्युटॅनोन अशा पद्धतीनं लिहिलं जाईल. त्यानंतर पुढचा आहे अल्डिहाइड, हॅलोजन ग्रुप असलेला. हॅलोजन मधला क्लोरीन हा इथं फंक्शनल ग्रुप आहे. कार्बनची संख्या एकूण 3 आहे, म्हणजे याचा पॅरेंट अल्केन असेल प्रोपेन. आणि जसं की पूर्वी सांगितलेलं आहे, हॅलोजनसाठी
त्यांचं नाव हे सफिक्स न वापरता प्रिफिक्समध्ये म्हणजे सुरुवातीला वापरले जाते. प्रिफिक्स शब्दाचा अर्थ होतो सुरुवातीला लावणं आणि सफिक्स शब्दाचा अर्थ होतो शेवटी लावणं. आता हा क्लोरीन पहिल्या कार्बनवर असू शकतो किंवा इथल्यासारखा दुसऱ्या कार्बनवर असू शकतो. त्यामुळं सुरुवातीला आपल्याला या कार्बन चेनला नंबरिंग द्यावी लागेल. नंबरिंग देताना जिथं फंक्शनल ग्रुप आहे तिथं नंबर कमीत कमी येईल याची दक्षता घ्यावी लागेल. उदाहरणामध्ये ह्या प्रोपेनच्या बाबतीत नंबरिंग जर आपण इकडून दिली पहिला दुसरा तिसरा तर या क्लोरीनला तिसऱ्या कार्बनला जोडल्यासारखं होईल. याऐवजी नंबर जर इकडून दिले आपण उजवीकडून तर हा पहिल्या कार्बनला जोडलेला आहे आणि त्यामुळं इथं ही दुसरी पद्धत इकडून नंबर देणं म्हणजे उजवीकडून नंबर देणं सोयीस्कर ठरेल, कारण नंबर छोटा येईल आणि त्यामुळं नंबरिंग आपण या बाजूने देणार आहोत. हा असेल पहिला, हा असेल दुसरा आणि हा असेल तिसरा कार्बन आणि त्यामुळं हा क्लोरीन ग्रुप पहिल्या कार्बनला जोडलेला असल्यामुळं याचं नाव 1 क्लोरो आणि प्रोपेन. हॅलोजनसाठी सफिक्स वापरतो हॅलो आणि त्यामुळं क्लोरीनसाठी सफिक्स असेल क्लोरो. क्लोरो ग्रुप कितव्या पहिल्या कार्बनवर जोडलेला आहे म्हणून नाव होईल 1 क्लोरो. वन क्लोरो प्रोपेन. आता हा दुसरा पाहू. हा सुद्धा 3 कार्बनवालाच आहे. लक्षात घ्या या अगोदर आपण कुठंही नंबर दिलेला नव्हता. 1 2 अशा पद्धतीचा नंबर दिलेला नव्हता, पण इथं नंबर देणं गरजेचं आहे कारण हा क्लोरीन पहिल्या कार्बनला लागू शकतो किंवा इथल्यासारखं दुसऱ्या कार्बनला सुद्धा लागू शकतो. आता इथल्या याच्या बाबतीत क्लोरीन डावीकडून मोजला किंवा उजवीकडून मोजला तरी दुसऱ्या कार्बनवरच आहे आणि त्यामुळे याचं नाव होईल 2 क्लोरो आणि 3 कार्बन असल्यामुळं चैनचं नाव प्रोपेन. हा आहे 1 क्लोरो प्रोपेन, हा आहे 2 क्लोरो प्रोपेन. त्यानंतर यामध्ये CO म्हणजे कीटोन ग्रुप आहे. पुढच्या उदाहरणामध्ये हा कीटोन ग्रुप इथं असू शकला असता किंवा इथं असू शकला असता, त्यामुळे इथं नंबर देणं गरजेचं आहे. ब्युटॅनच्या बाबतीत ब्युटॅनॉनच्या बाबतीत CO ग्रुप इथं असता किंवा इथं असता तरी तो दुसऱ्याच कार्बनवर असता, त्यामुळे तिथं नंबर देणं आवश्यक नव्हतं. पण इथं हा दुसऱ्या कार्बनवर आहे आणि तिसऱ्या कार्बनवर असू शकला असता, त्यामुळं इथं नंबर देणं आवश्यक आहे. नंबर देताना अर्थातच डावीकडून नंबर दिल्यानंतर CO असणारा कार्बन चौथ्या क्रमांकावर येईल, तर उजवीकडून नंबर दिल्यानंतर हा दुसऱ्या क्रमांकावर येतोय आणि त्यामुळं मी उजवीकडून नंबर देईल. हा असेल माझा पहिला कार्बन, हा असेल दुसरा, हा तिसरा, चौथा आणि हा पाचवा. CO ग्रुप दुसऱ्या कार्बनवर असल्यामुळं याचं नाव होईल 2 ब्युटॅनॉन किंवा ब्युटॅन. ब्युटेन पासून पॅरेंट अल्केन बनला ब्युटॅन, त्याचं ई काढून टाकला. त्यानंतर ग्रुप आहे दुसऱ्या कार्बनवर म्हणून एक नंबर दिला 2. त्यानंतर परत डॅश, सॉरी हा ब्युटॅन नाही तर 5 कार्बन असल्यामुळं याचं नाव होईल पेंटॅन
डॅश टू डॅश हा कीटोन ग्रुप असल्यामुळं याचं नाव होईल सफिक्स वापरणार मी ONE. अशा पद्धतीनं याचं नाव पेंटॅन 2 ONE किंवा पेंट 2 ONE असं लिहिलं तरी चालेल, किंवा 2 पेंटॅनोन हे नाव सुद्धा चालेल, और 2 पेंटॅनोन. ह्या दोन्हीपैकी कुठलंही नाव IUPAC पद्धतीप्रमाणे बरोबर आहे. त्यानंतर पुढचा हा आपल्याला यापूर्वी झालेला आहे. हा C5 आणि H12 वाला म्हणजे पेंटेनचा आयसोमर आहे. याचं नाव कॉमन सिस्टम प्रमाणे होतं आयसो पेंटेन, आणि IUPAC सिस्टम प्रमाणे याचं नाव ठरवताना मात्र आपल्याला एक हा मिथिल ग्रुप हा एक फंक्शनल ग्रुप आहे आणि तो कुठल्या तरी कार्बनवर लागलेला आहे असा विचार करून याचं नाव ठरवावं लागेल. हा मिथिल ग्रुप ह्या कार्बन चेन मधील दुसऱ्या कार्बनवर लागलेला आहे आणि त्यामुळं मला सुरुवातीला याचं नाव लिहावं लागेल 2 मिथिल. 2 मिथिलचा अर्थ दुसऱ्या कार्बनवर मिथिल ग्रुप आहे आणि कार्बन चेन 4 कार्बनची बनलेली असल्यामुळं याचं नाव बनेल ब्युटेन. हा असेल 2 मिथिल ब्युटेन. त्यानंतर हा होता निओपेंटेन. हा सुद्धा याच्याप्रमाणेच C5H12 म्हणजे पेंटेनचा आयसोमर आहे. याचं नाव निओपेंटेन ठेवलं होतं आपण कॉमन नेम पद्धतीप्रमाणे, आणि या पद्धतीप्रमाणे याचं नाव होईल, एक पॅरेंट चेन शोधावी लागेल आपल्याला. पॅरेंट चेन एकतर आपल्याला अशी उभी घ्यावी लागेल किंवा आडवी, आणि त्यामुळं कशीही पॅरेंट चेन घेतली तरीही 3च कार्बन येत असल्यामुळं याचा पॅरेंट अल्केन असेल प्रोपेन. 1 2 3. आणि जसं की इथं दिसत आहे दुसऱ्या कार्बनवर 2 मिथिल ग्रुप लागलेले आहेत, एक वर एक खाली, आणि त्यामुळं याचं नाव होईल 2,2. दोन्हीही मिथिलच आहेत म्हणून 2,2 डायमिथिल. डाय शब्दाचा अर्थ होतो 2 मिथिल. दुसऱ्या आणि दुसऱ्या कार्बनवर 2 मिथिल ग्रुप लागलेले आहेत आणि हा बनलेला आहे प्रोपेन. टू टू डायमिथिल प्रोपेन किंवा 2,2 मिथिल प्रोपेन लिहिलं तरी चालेल, पण 2 वेळा 2 लिहावे लागेल कारण 2 मिथिल लागलेले आहेत. त्यानंतर हा OH म्हणजे अल्कोहोल. हा OH ग्रुप मधल्या कार्बनवर आहे, त्याऐवजी हा कुठल्या तरी एका बाजूच्या कार्बनवर सुद्धा असू शकला असता, म्हणजे इथं आयसोमर बनण्याच्या शक्यता आहेत, आणि त्यामुळं याचं नाव लिहिताना आपल्याला नंबरिंग देणं आवश्यक आहे. आता कुठल्याही पद्धतीने नंबरिंग दिली तरीही मधल्या कार्बनचा नंबर हा दुसराच येतोय, त्यामुळं
आणि एकूण 3 कार्बन असल्यामुळं हा असेल प्रोपेन. प्रोपेन मधला ई काढल्यानंतर बनेल प्रोपॅन. OH ग्रुप दुसऱ्या कार्बनवर आहे आणि OH ग्रुपसाठी सफिक्स वापरला जाते ON. अशा पद्धतीनं याचं नाव होईल प्रोपॅन 2ON, किंवा हेच नाव अशा पद्धतीनं सुद्धा आपण लिहू शकतो 2 प्रोपॅनॉल. यानंतर आणखी थोडासा अवघड कार्बन कंपाऊंड्स पाहू आपण. आता इथं एखाद्याला वाटेल की याची पॅरेंट चेन 3 कार्बनची बनलेली आहे, पण असा प्रकार नसून याची पॅरेंट चेन 4 कार्बनची बनलेली आहे. कशी? तर हा आहे पहिला, हा दुसरा, हा तिसरा आणि हा चौथा. अशा पद्धतीनं पॅरेंट चेन ही आहे. त्यामुळं याचं नाव ठरवताना आपल्याला या 4 कार्बनचा विचार करावा लागेल आणि हा ग्रुप बाहेरून आलेला ग्रुप समजावा लागेल. म्हणजे हा मिथिल ग्रुप या कार्बनला अटॅच आहे बाहेरून असं मानावं लागेल. त्यामुळं याचं नाव होईल, हा मिथिल ग्रुप दुसऱ्या कार्बनवर लागलेला आहे म्हणून 2 मिथिल, आणि 4 कार्बन आहेत म्हणून हा आहे ब्युटेन, 2 मिथिल ब्युटेन. थोड्या वेळापूर्वीच आपण 2 मिथिल ब्युटेन पाहिलं होतं. तो असा दिसत होता. आणि आता हा असा. तर दोघांच्याही बाबतीत रचना सारखीच आहे, फक्त आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी अशा पद्धतीची रचना दिलेली असू शकते. त्यानंतर आणखी एक उदाहरण घेतलंय मी, अशाच पद्धतीचं आहे. इथं कार्बन चेन मध्ये एकूण 5 कार्बन आहेत. कार्बन चेन अशी मोजली तरी 5च भरतील, आणि त्यामुळं स्ट्रेट कार्बन चेन वापरली तरी चालेल किंवा ही अशी वाकडी कार्बन चेन वापरली तरी चालेल. अशा पद्धतीनं जेव्हा नंबरिंग देऊ त्यावेळेस नंबरिंग देत असताना हा मिथिल ग्रुप दुसऱ्या कार्बनवर लागलेला आहे आणि त्यामुळं याचं नाव होईल 2 मिथिल आणि 5 कार्बन असल्यामुळं पेंटेन. यानंतर आपण उलटी क्रिया करून पाहू. आपल्याला इथं काही नावं दिलेली आहेत आणि त्यावरून आपल्याला स्ट्रक्चर काढायचं आहे. पहिलं नाव आहे पेंट 2ONE किंवा पेंटॅन 2ONE. ONE आहे याचा अर्थ हा कीटोन आहे आणि कीटोन दुसऱ्या कार्बनवर आहे. एकूण कार्बन पेंट म्हणजे 5 आहे. तर आपण सुरुवातीला 5 कार्बन काढून घेऊ. त्यातल्या दुसऱ्या कार्बनला ONE म्हणजे डबल बॉन्ड O जोडून टाकू आणि त्यानंतर प्रत्येक कार्बनची व्हॅलेन्सी पूर्ण करून टाकू. आपल्याला माहित आहे की कार्बन हा टेट्रा व्हॅलेंट आहे, म्हणजे 4 व्हॅलेन्सी दाखवतो. तर हा कार्बन याला इथं जोडलेला असल्यामुळं एक व्हॅलेन्सी ऑलरेडी पूर्ण आहे. 3 व्हॅलेन्सी पूर्ण करण्यासाठी 3 हायड्रोजनची आवश्यकता आहे. हा कार्बन
जसं तिकडं जोडलेलं आहे तसंच इकडं सुद्धा जोडलेलं असेल आणि याच्या चारही व्हॅलेन्सीज पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे याला हायड्रोजन जोडण्याची आवश्यकता नाही. या कार्बनच्या बाबतीत हा कार्बन इकडे एका हायड्रोजनला जोडलेला आहे, कार्बनला जोडलेला आहे आणि इकडे एका, त्यामुळं याला आणखी 2 हायड्रोजनची आवश्यकता आहे. ह्या कार्बनच्या बाबतीतही तेच. हा कार्बन एकाच कार्बनला जोडलेला असल्यामुळं याला 3 हायड्रोजनची आवश्यकता आहे. अशा पद्धतीनं हा बनला आपला पेन-2-ONE किंवा 2-पेंटॅनॉल. याचंच नाव 2-पेंटॅनॉल असं सुद्धा लिहिता येते. त्यानंतर हा आहे 2-क्लोरोब्युटेन. 2-क्लोरोचा अर्थ दुसऱ्या कार्बनवर क्लोरो म्हणजे हॅलोजन मधला क्लोरीन हा ग्रुप आहे आणि एकूण 4 कार्बन आहेत. आपण सुरुवातीला 4 कार्बन काढून घेऊ, म्हणजे पॅरेंट अल्केन काढून घेऊ. एकमेकांना सध्या तरी सिंगल बॉन्डनं जोडून घेऊ. शेवटी ANE आहे, याचा अर्थ सगळे कार्बन सिंगल बॉन्डनं जोडलेले आहेत. त्यातल्या दुसऱ्या कार्बनला क्लोरीन जोडलेला आहे. हा आपला दुसरा कार्बन. उजवीकडून मोजल्यास, डावीकडून मोजल्यास हा दुसरा होईल. कुठल्याही दुसऱ्या कार्बनला एक क्लोरीन जोडून टाका. त्यानंतर प्रत्येकाची व्हॅलेन्सी पूर्ण करा. याला 3 हायड्रोजनची आवश्यकता पडेल, याला एकाच हायड्रोजनची आवश्यकता असेल, याला आणखी 2 हायड्रोजनची आवश्यकता असेल आणि याला 3 हायड्रोजनची आवश्यकता असेल. अशा पद्धतीनं हा बनला 2-क्लोरोब्युटेन. यालाच अशा पद्धतीनं सुद्धा लिहू शकतो, CH3 CHCl CH2 CH3. दोन्ही पद्धती योग्य आहेत. त्यानंतर प्रोपॅन-2-OL. OL म्हणजे अल्कोहोल. हा प्रोपॅन म्हणजे 3 कार्बन पैकी दुसऱ्या कार्बनवर जोडलेला आहे. 3 कार्बन काढून घेऊ. दुसऱ्या कार्बनला OL म्हणजे अल्कोहोल ग्रुप जोडून टाकू आणि प्रत्येकाची व्हॅलेन्सी पूर्ण करू. हा असेल माझा प्रोपॅन-2-OL किंवा 2-प्रोपॅनॉल. याचंच नाव 2-प्रोपॅनॉल असं सुद्धा लिहू शकतो. त्यानंतर हा आहे मिथॅनॉल. नाल याचा अर्थ अल्डिहाइड ग्रुप आहे. मिथॅनॉल असता तर अल्कोहोल ग्रुप असता. AL लागलेला आहे म्हणजे हा अल्डिहाइड ग्रुप आहे. CHO ग्रुप. CHO ग्रुपमध्ये अगोदरच एक कार्बन आहे आणि आता जर याला आणखी एखादा कार्बन जोडला तर कार्बनची संख्या 2 होईल. पण नावामध्ये मिथ आहे, याचा अर्थ एकच कार्बन आहे. एकच कार्बन तर ऑलरेडी आहे, त्यामुळं याला कार्बन न जोडता आपल्याला हायड्रोजन जोडावं लागेल आणि अशा पद्धतीनं HCHO म्हणजे आपला मिथॅनॉल असेल, म्हणजे मिथिल अल्डिहाइड. जर इथं एखादा कार्बन घेतला असता तर तो 2 कार्बनवाला इथॅनॉल बनला असता, इथॅनॉल. आणि त्यामुळं एक कार्बन असलेला मिथॅनॉल बनवण्यासाठी इथं हायड्रोजन घ्यावा लागला. हा आहे पुढचा 1-ब्रोमोप्रोपेन. ब्रोमो हा सुद्धा हॅलोजन ग्रुप आहे. Br न दाखवतो आणि प्रोपेन म्हणजे 3 कार्बनचा बनलेला आहे. सुरुवातीला 3 कार्बन काढून घेऊ. त्यातल्या पहिल्या कार्बनवर ब्रोमीन आहे. हा पहिला कार्बन, यावर ब्रोमीन आहे. आता प्रत्येकाची व्हॅलेन्सी पूर्ण करून टाकू. याला 3 हायड्रोजनची आवश्यकता आहे, याला
2 आणि ह्याला 2. अशा पद्धतीनं हा बनला 1 ब्रोमो प्रोपेन. हाच अशा पद्धतीनं सुद्धा लिहू शकतो. CH3 CH2 CH2Br. दोन्हीपैकी कुठल्याही पद्धतीनं हा लिहिता येऊ शकतो. हा आहे ब्युटॅनॉइक ऍसिड. पुढचा ब्युटॅन म्हणजे 4 कार्बन, त्यातला 4 कार्बनचा ऍसिड. 4 कार्बनच्या ऍसिड पैकी एक कार्बोक्झिलिक ऍसिड ग्रुप मध्येच एक कार्बन आहे. कार्बोक्झिलिक ऍसिड ग्रुप COOH चा बनलेला असल्यामुळं त्याच्यामध्येच एक कार्बन आहे. याचा अर्थ आणखी फक्त 3च कार्बन जोडायचे, 4 नाही, कारण चौथा कार्बन ग्रुप मध्ये ऑलरेडी आहे. म्हणजे याला फक्त 3 कार्बन जोडायचे आणि त्या प्रत्येकाची व्हॅलेन्सी पूर्ण करायची. हा बनला CH3 CH2 CH2 COOH. हा H2 इकडून लिहिला काय किंवा इकडून लिहिला काय चालेल. हा असेल माझा ब्युटॅनॉइक ऍसिड. इथं सुद्धा वरच्या सारखंच फंक्शनल ग्रुपमध्ये एक कार्बन असल्यामुळं कार्बनची संख्या 1 न कमी घ्यावी लागेल. इथं मिथ म्हणजे एकच कार्बन होता, म्हणून कार्बन न जोडता हायड्रोजन जोडला होता. इथं ब्यूट म्हणजे 4 कार्बन होते, 4 पैकी एक कार्बन फंक्शनल ग्रुपमध्ये असल्यामुळं फक्त 3 कार्बन जोडावे लागले. त्यानंतर पुढचा आहे इथॅनामाइन. इथेन म्हणजे 2 कार्बन, त्यांना एक अमाइन ग्रुप जोडलेला म्हणजे NH2 जोडलेला. आता प्रत्येकाची व्हॅलेन्सी पूर्ण करून टाका. CH3 CH2 NH2 हा आहे माझा इथॅनामाइन. आणि हा ब्युटॅनॉन. ONE म्हणजे कीटोन ग्रुप आहे आणि कीटोन ग्रुपची व्हॅलेन्सी 2 असल्यामुळं कीटोन ग्रुप कुठेतरी मध्ये येणार. कीटोन हा ग्रुप कधीच कुठल्याही बाजूला काठावर येणार नाही, कुठल्याही एंडला येणार नाही. त्यामुळं 4 कार्बन पैकी ब्युटॅनॉनच्या 4 कार्बन पैकी कुठल्याही मधल्या कार्बनवर एक CO ग्रुप लिहून टाका. CO ग्रुप हा डबल व्हॅलेंट आहे. डाय व्हॅलेंट म्हणजे 2 व्हॅलेन्सी दाखवतो. हा CO ग्रुप एक तिकडं आणि एक इकडं असे 2 कार्बनला जोडलेला आहे, त्यामुळे याला हायड्रोजन जोडण्याची आवश्यकता नाही. बाकीच्यांची व्हॅलेन्सी पूर्ण करा. यामध्ये काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.